Good morning, dear student. We welcome you all to Standard 11th in late NDB Junior College, which is organized by Manavikas Shikshan Sanstha in Kandar. We are going to start the online program, that is the e-learning program in academic year 2020 and 21. So all the science students, you have already taken the admission in a 11 science, and we have decided to study the science for your further future. So the same thing, what is the science and all these things we are going to discuss in this period. So the standard 11th, that is the subject chemistry, I am going to guide you, that is Mr. Kiran Joshi, the subject teacher of chemistry at late NDB Junior College, Kandar. So first of all, we are going to study what is meaning of science. आपण सुरुवातीला जरी 8वी 9वी 10वी किंवा याच्या पूर्वी जरी सायन्स शिकलेला असेल तर सायन्स म्हणजे काय याच्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअली 11वी आणि त्याचा सिलेबस वगैरे काय ते बघूया. व्हॉट इज सायन्स? सायन्स कॅन बी डिफाईन इन व्हेरियस वेज. खूप प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सायन्सची व्याख्या देता येते. आउट ऑफ दॅट the simplest the definition of the science we can give at here. The science is defined as the observation, identification, description, experimental investigation and theoretical explanation of natural phenomena is known as a science. So whatever the things which are present in nature we are observing, okay, so these things, when we identify what are those, we can describe them, त्याचं आपण वर्णन करू शकतो. आणि एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचं थेरॉटिकल इंटरप्रिटेशन आपण देऊन जे काही आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे आपल्या नॅचरल फेनॉमेनाचं, दॅट इज नोन ॲज अ सायन्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विज्ञान म्हणजे एक ऑब्झर्वेशन, म्हणजे निरीक्षण करतो आपण, त्याचं ओळख करतो, ते एक्सप्लेन करतो आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपण थेरॉटिकली मांडतो. ह्या सगळ्या फिनॉमिनाला, ह्या प्रक्रियेला आपण ते स्टडी ऑफ द सायन्स किंवा सायन्स म्हणतो. दिस सायन्स कॅन ऑल्सो डिफाईन इन अ सिम्पल लँग्वेज, इन अ सिंगल लाईन, अशा प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो. Science is the study of a natural world. Natural world, निसर्ग आणि जे जगामध्ये आहे निसर्ग त्याचं थ्रू अँड ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. याची आपण निसर्गाचाच अभ्यास करतोय. कशाने? ऑब्झर्वेशन आणि वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटने. तो अभ्यास म्हणजेच काय आहे? सायन्स आहे. सो इन शॉर्ट, द सायन्स वी कॅन डिफाईन इन अ सिम्पल वे. फर्दर दिस सायन्स is get classified because the total science or total word we cannot discuss in a single, that is a stream, that is a science, but it is get further classified into various classes. So I have given here the classification, and this classification is only helpful to in the 11th or 12th science study. काय है क्लासिफिकेशन? वेगवेगळे जरी क्लास असले तर मुख्यत्वे करून आपल्याला जे 11वी आणि 12वी करता जे क्लास आहेत सायन्सचे ते आहे फिजिक्स. The first one is the physics one, second one is the chemistry one, and next and last one that is known as an biology.
So these are the different streams of the sciences. So all the streams are coming in a general group of the 12th or 11th सायन्स. ह्या सगळ्या आपण कंपल्सरी शिकणार आहोत. मग याचे डिटेल तुम्हाला ते सब्जेक्ट टीचर फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे आणि बायोलॉजी सांगतील. त्याप्रमाणे तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. सो दिस इज जनरल इंट्रोडक्शन. आपल्याला असं म्हणता येईल की जनरल इंट्रोडक्शन आहे कशाचं, सायन्सचं. आणि सायन्स अशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, जरी तुम्ही 10वीच्या अगोदर किंवा 10वीपर्यंत शिकलेलं असलं तरी. त्यामुळं जर आपल्याला विचारलं सायन्स म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्याकरता हे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत. For this academic year, that is 2020 to 21, the coronavirus, and due to this corona we cannot complete the syllabus, and that is why government have decided to delete some syllabus from 11th science for this year only. फक्त ह्या वर्षी करता, कोणत्या अकॅडमिक इयर 20-21 ह्या वर्षाकरताच हा सिलेबस त्यांनी काय केलेला आहे, कमी केलेला आहे. काय कोणतं सिलेबस कमी केलेला आहे ते आपण आता बघूयात. कोणत्या वर्षाकरता, 20-21 करता. आता हा सिलेबस आहे किंवा चॅप्टर्स आहेत हे जे दिलेले आहेत, 1 ते 16 चॅप्टर्स आपल्या अभ्यासक्रमाकरता आहेत आणि हे टॉपिक आपल्याला इथे शिकायचे आहेत. तरी पण पूर्ण सिलेबस इथं आपण ह्या वर्षी शिकणार नाही आहेत. तर प्रत्येक चॅप्टर मधून काहीतरी सिलेबस डिलीट केलेला आहे. इथं डिलीटेड सिलेबस ह्या हेडिंग खाली ह्या कॉलम मध्ये दिलेला आहे. इथे बघा, ह्या कोणता डिलीट झालेला आहे याच्यावरून तुम्हाला समजेल. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि तुमच्या वहीवर प्रत्येक चॅप्टरच्या समोर काय डिलीट केलेलं आहे किंवा टेक्स्ट बुक तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये टिक मार्क करून घ्या. आपण उदाहरण द्यायचं झालं तर 1-2 आपण चॅप्टर बघू आणि तुम्हाला समजून जाईल की काय डिलीट केलेलं आहे. सम बेसिक कन्सेप्ट हा पहिला टॉपिक आहे. या पहिल्या टॉपिक मधून इथं इंट्रोडक्शन डिलीट केलेलं आहे. त्यानंतर नेचर ऑफ केमिस्ट्री डिलीट केलेला आहे. मॅटर डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर हे 1.22 मधलं प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर काय आहे याच्या डेफिनेशन त्यांनी डिलीट केलेले आहे. त्याचबरोबर स्टेट्स ऑफ मॅटर हे सुद्धा डिलीट केलेलं आहे. त्याचबरोबर लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉज ऑफ डेफिनेट प्रपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन आणि डाल्टन ॲटॉमिक थेअरी, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला ह्या वर्षी इथं शिकायचे नाहीत. त्याच्याकरता तुम्ही लक्षात ठेवायचं, हे सोडून तुम्हाला परीक्षेकरता हे राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. पण त्याची माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याकरता आपल्याला हे शिकायचं म्हणजे तुम्ही वाचून घ्या. काही अडचणी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा टॉपिक इथे सांगता येईल. त्यामध्ये सुद्धा हे पॉइंट्स आहेत. 2.1 म्हणजे युनिट्सचा नंबर आहे. तो युनिट्सचा नंबर तुम्ही बघून घ्या आणि त्या पुस्तकामध्ये टिक मार्क करा किंवा आता स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा वहीवर तुम्ही लिहून ठेवा. प्रत्येक वेळेस तुम्हाला अभ्यास करताना हे याच्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत. पण जर तुम्ही नीट आणि जेईई एक्झाम किंवा एंट्रन्स देत असाल तर त्यावेळेस याच्यावर तुम्हाला त्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. फक्त ह्या अकॅडमिक इयर करता हा सिलेबस नाही आहे आणि त्यामुळं याचं तुम्ही वाचन केलं तरी चालेल किंवा परीक्षेकरता प्रिपरेशन नाही, पण तुम्हाला याचं अंडरस्टँडिंग होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा सिलेबस डिलीटेड सिलेबस आहे. सो दिस इज अ डिलीटेड. आउट ऑफ टोटल पैकी हा काही सिलेबस डिलीट केलेला आहे. तो नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे. नॉन इव्हॅल्युएटिव्ह म्हणजे काय, परीक्षेकरता त्यावर प्रश्न येणार नाहीत, हे लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करायचा. तर हा पूर्ण सिलेबस टोटल आपला जो आहे त्याच्यापैकी हे काही पार्ट्स जे आहेत, हे काही त्याच्यामधले युनिट्स जे आहेत, हे युनिट इथे काय केले, डिलीट केलेले आहेत, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये जनरल इन्फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये टेक्स्ट बुक काय आहे आणि ते टेक्स्ट बुक आपण कशा प्रकारे शिकायचं आहे, टेक्स्ट बुकचा फ्रंट पेज काय, सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आपण शिकणार आहोत. आपण चलूयात आता टेक्स्ट बुक कडे. व्हॉट इज अ टेक्स्ट बुक? So how we can observe this text book that we are going to see now. आता आपण काय करूया, टेक्स्ट बुक बघूया आणि त्याचा अभ्यास करूया.
So this is the textbook, front or cover page of the textbook, that is chemistry standard 11th. So this textbook is having the some pictures. This is a periodic table, and this is the hexagonal ring that is of a graphite. So graphite आपल्याला माहिती आहे कार्बनचे 3 अपरूपे आहेत, त्याच्यापैकी हा ग्राफाइट एक आहे. अँड दिस पिक्चर आपल्याला माहित असायला पाहिजे, आपलं पुस्तक काय आहे आणि पुस्तकाच्या फ्रंट पेजवर काय दिलेलं आहे ते पण माहित असायला पाहिजे. आणि त्याच्याकरता हा जो आहे, हा पिक्चर जो इथं काढलेला आहे, दॅट इज दी TEM. TEM मीन्स ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ. हा कशाचा आहे? 3-4 लेअरचा ते TEM काढलेला आहे, म्हणजे त्याला आपण ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ म्हणतो. तो कशाचा आहे? ग्राफाइटचा आहे. आणि ग्राफाइट खूप लेअर ग्राफाइटचे असल्यानंतर त्याचं जर आपण TEM काढला तर अशा प्रकारचा त्याचा आपल्याला फोटो दिसतो, त्याचं रिप्रेझेंटेशन इथे केलेलं आहे. ॲक्च्युली दिस graphite is made up of carbon which is linked to each other in a cycle. That cycle is a hexagonal. हेक्सा म्हणजे 6 बोन्स असलेले, अँगल्स असलेले अशा प्रकारचे कार्बन एकमेकाला जॉईन होतात. असे कार्बन अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 असे कार्बन इथे लिंक झालेले आहेत. आणि हे कार्बन एकमेकाला लिंक होऊन एक अशा प्रकारचं एक सिरीज ग्राफाइट, आपलं पेन्सिल असतं ते ग्राफाइट तयार झालेलं असतं. आणि ग्राफाइट आपल्याला माहिती आहे इट इज अ बॅड कंडक्टर, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळ्या प्रॉपर्टी माहिती. मग हे लक्षात ठेवा की हे ग्राफाइटचं पिक्चर आहे. आणि ते ग्राफाइट कसं दिसतं हे फ्रंट पेजवर दिलेलं आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं म्हणजे टेक्स्टबुकवर समोर जे पिक्चर्स आहेत हे पिक्चर्स कशाचे आहेत ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्याकरता आपण हे टेक्स्टबुकचं फ्रंट पेज पाहिलेलं आहे. आणि ह्या टेक्स्टबुकमध्ये ह्या पिरियॉडिक टेबल काही ग्रुप दिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे ते, आणि हे ग्राफाइटचं पिक्चर दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे टेक्स्टबुक आपण पाहतोय. हे टेक्स्टबुक केमिस्ट्री 11 सायन्स, आणि हे आपल्याला महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांच्याकडनं मिळालेलं असतं. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. ह्या डिटेल्स कोण लिहिलं काय नाही, त्याचा ऑर्गनायझर वगैरे काय असतात हे आता तुम्ही 10वी पास झालात आणि तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान त्याचं असायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याच्यामध्ये एकदा वाचून घ्या. हा जो प्रिफेस आहे हा प्रिफेस स्टुडंट करता दिलेला आहे. आणि स्टुडंट इथे दिले डिअर स्टुडंट, त्यांनी वेलकम वगैरे करतायत तुमचं 11वी सायन्समध्ये केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये. आणि तुझे डायरेक्टर्स आहेत ते डायरेक्टरने खाल्लेलं आहे, हे पण एकदा वाचून घ्या. तुम्हाला जेवढं समजेल तेवढं एक आयडिया येईल मला की काय लिहितात, पुस्तक लिहित असताना काय होतं वगैरे. त्याच्यानंतर हे टीचर्स करता गायडन्स आहेत. आणि त्याच्याकरता खाली एक काही या पुस्तकामध्ये टोटल काय आहे, कशा प्रकारे हे लिहिलेलं आहे, काय काय म्हणजे पुस्तक त्यांनी ॲप्लिकेशन पुस्तकाचं कसं करायचं त्याच्याही दिलेलं आहे. काही रिमेंबर म्हणून दिले, ट्राय दिस दिले. 10वीच्या पुस्तकात होतं कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, अशा प्रकारच्या दिलेल्या आहेत ह्या सगळ्यामध्ये. आणि इंटरनेट सुद्धा ॲक्सेस करता त्यांनी काही साईट दिलेल्या आहेत. ह्या साईटवर तुम्ही जाऊन त्याच्यावर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. आणि हे टेक्स्टबुक त्याचा जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही इथं करून तुम्हाला त्याचं नॉलेज केमिस्ट्रीचं घेता येईल हे लक्षात ठेवा. आणि इंटरनेट सुद्धा फार महत्त्वाचा रोल इथं प्ले करताय हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण सरळ जाऊयात की आपला सिलेबस काय आहे ते. तो सिलेबस त्याला आपण कंटेंट म्हणतो, मराठीमध्ये तुम्ही त्याला अनुक्रमणिका म्हणतात. सो टोटल 16 टॉपिक्स आहेत यात. हे जे एकूण टॉपिक्स आहेत 16. आपलं पेज संख्या आहे 270 आणि एकूण टॉपिक आहे 16. 16 पैकी काही फिजिकल केमिस्ट्रीचे असतील, काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे असतील, काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे असतील, आणि काही तुम्हाला म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे आणि अप्लाइड केमिस्ट्रीचे टॉपिक याच्यामध्ये आहेत. कोणते कोणते आहेत ते 12वीला त्याचं डिटेल क्लिअरन्स दिलेलं आहे, त्यावेळेस आपण बघूया. त्याच्यानंतर हे टॉपिक आपल्याला इथं दिलेले आहेत. ह्या टॉपिकमध्ये त्याचं वेटेज दिलेलं असतं, त्या वेटेजप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि हे टॉपिक त्यांनी सांगितले की सिरियलने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण का हा पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक हे एकमेकाशी रिलेटेड असल्यामुळं त्यांनी त्याची सिरीज लावलेली आहे. त्या सिरीजप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास आपण सुरू करणार आहोत.
म्हणून आज आपल्याला पहिला टॉपिक आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. हा बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री काय आहे ते आपण बघणार. हा आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ॲक्च्युली सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्री हा जो टॉपिक आहे हा इंट्रोडक्शन तुम्हाला 11वीचं इंट्रोडक्शन आहे, त्याचबरोबर 10वीपर्यंत जे शिकलेलं आहे त्याचं रिव्हिजन आहे. मग हे रिव्हिजनमध्ये आपण काय काय शिकले तेच इथं दिलेलं आहे आणि त्याच गोष्टी आपण इथं एकदा वाचून घेणार आहोत, बघणार आहोत किंवा त्याचा अभ्यास करणार आहोत किंवा थोडक्यामध्ये ते आपल्याला रिवाईज करायचे आहे. तर रिवाईज करायचे पूर्ण शिकायचं नाही, पण आपल्याला काय करायचं आहे, आपण हे शिकलेलं आहे, हे आपल्याला माहीत आहे का नाही, त्याचा सोर्स आपल्याला आपण विसरून गेलो असतो 8वी 9वी 10वीला जे काय शिकले तर त्याचं इथं रिव्हिजन केलेलं आहे. म्हणून हा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा टोटली रिव्हिजन बेस्ड टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिव्हिजन जे युनिट आहेत त्याचं रिव्हिजन टाईपमध्ये दिले, थोडक्यात दिलेले आहेत. आता सुरुवातीला बघू त्याचं इंट्रोडक्शन. ॲक्च्युली आपण जे याच्या पूर्वी पाहिलेलं आहे की सिलेबस रिड्यूस झालेला आहे. त्या रिड्यूस सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगतोय की हा पहिला जो पॉईंट आहे, हा पहिला पॉईंट सुद्धा इथं काय झालेला आहे, कमी झालेला आहे. 1.21 सुद्धा म्हणजे रिड्यूस केलेलं आहे, रिडक्शनमध्ये आहे. नेचर हे सुद्धा कमी झालेलं आहे. हे एकदा तुम्ही वाचून घ्या आणि ॲक्च्युअल पॉईंट कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण जे शिकायचे ते पॉईंट सुरू करूया. जनरल थोडक्यात मी सांगतो. आता सुरुवातीला त्याने डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ केमिस्ट्री? सो हाऊ वी कॅन डिफाईन केमिस्ट्री? सो केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थ, आहे का? पदार्थाचा अभ्यास आहे. मग काय आहे? इट इज अ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. त्याच्या फिजिकल आणि केमिकल म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. त्याचबरोबर सो व्हॉट एव्हर द फिजिकल अँड द केमिकल चेंजेस विच आर टेकिंग प्लेस विच अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन, ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे केमिस्ट्री. म्हणजे तुम्हाला समजलं असेल केमिस्ट्री एक डिफाईन करत असताना इट इज द स्टडी ऑफ मॅटर, पदार्थाचा अभ्यास. मग कोणत्या दृष्टिकोनातून? त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीच्या आणि त्याच्यामध्ये होणारे फिजिकल आणि केमिकल चेंजेस ह्या संदर्भात जे काही इथं होणार आहे याचा अभ्यास म्हणजेच काय आहे, केमिस्ट्री आहे. सो दिस केमिस्ट्री इज अ सेंटर सायन्स. सेंटर सायन्स म्हणजे काय? सायन्सच्या सेंटरला आहे. सेंटरला म्हणजे काय की एक मुख्य सायन्स सेंटर आणि त्या केमिस्ट्री पासून ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस इथं आपल्याला झालेले दिसतील. उदाहरण का फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये वेगवेगळे जे मॅटर्स आहेत त्याचा अभ्यास सुद्धा आपण केमिस्ट्रीमध्ये करतो. बायोलॉजीमध्ये वेगवेगळे जे बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात, ग्रोथ होते, वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत जसे की क्लोरोप्लास्ट आहे, प्रोटीन्स आहेत, हे सगळ्याचा अभ्यास आपण कसं केमिस्ट्रीमध्ये करतो. आणि त्याचबरोबर म्हणजे अजून काही वेगवेगळे सायन्सेस आहेत, लाईफ सायन्सेस, अप्लाइड सायन्सेस, याचा सुद्धा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो. म्हणून केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स म्हणतात. हे सगळ्या विज्ञानाच्या मध्ये आहे, सेंटरला आहे आणि याच्यापासून ह्याच्या वेगवेगळ्या हे सगळ्याच ब्रँचचा आपण अभ्यास करतो म्हणून याला सेंट्रल सायन्स. मध्ये याच्यामध्ये दिले तुम्हाला इथं पहा, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, अप्लाइड सायन्स आहे, अर्थ आणि स्पेस, याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा अभ्यास असतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट इथं केमिस्ट्री आहे. नाव सेकंड थिंग, याचा जर स्कोप पाहिला आपण केमिस्ट्रीचा, तर स्कोप हा डे टू डे लाईफमध्ये अत्यावश्यक आहे. त्याचं महत्त्व खूप आहे. का आहे की व्हॉट एव्हर ते आपण मराठीमध्ये अन्न वस्त्र आणि निवारा म्हणतो. दॅट इज व्हॉट एव्हर दी फूड विच वी आर टेकिंग, whatever the air which are inhaling, breathing, and whatever the fluid which we are drinking, or we are wearing the cloth, or we are using the fuel for the transformation. So all this, whatever the aspects of our day-to-day life, so they are covered in chemistry, and that is why chemistry is one of the important subject that we must have to know. In an ancient way, जुन्या काळामध्ये द केमिस्ट्री, आपण केमिस्ट्रीचा जर विचार केला, हे एक इट इज द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्समेंट, इट इज द डेव्हलपमेंट अँड द ॲडव्हान्स
development and advancement of a science and technology. केमिस्ट्री डेव्हलप इन मॉडर्न सायन्स वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की अप्लाइड सायन्समध्ये, मेडिसिनमध्ये, डेंटिस्ट्रीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये सगळीकडे केमिस्ट्री आहे. म्हणून केमिस्ट्री हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा केमिस्ट्री आपण बघायचा. इन केस ऑफ द नेचर हे सगळं डिलीटेड आहे, थोडक्यात तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा परत एकदा. नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये द केमिस्ट्री इज गेट क्लासिफाईड इन टू व्हेरियस क्लासेस. वेगवेगळ्या भाग म्हणजे जे पार्ट आहेत, कारण का एका ठिकाणी एवढं केमिस्ट्री अभ्यास करणं शक्य नाही. त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल, बायोकेमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याचबरोबर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे मॅटर. सो मॅटर आपण पदार्थ म्हणतो. Get classified into various way. On the basis of their composition, it is get classified. One that they are the pure substances and the mixtures. So matter is get classified into the pure substances and the mixture. The pure substance म्हणजे काय ते आपण बघूया, थोडक्यात बघणार आहोत आपण. हे यावर्षी तुम्हाला परीक्षेला नाहीये तरी पण आयडिया असावी. मॅटर मध्ये काय असतं की डेफिनेट कंपोजिशन असतं. डेफिनेट कंपोजिशन म्हणजे विशिष्ट वजनी किंवा त्याचं प्रमाण इथं असतं आणि त्याच्यामुळं ते रिगार्डलेस व्हॉट एव्हर द सोर्स, त्याचा काही सोर्स असेल पण त्याचं कंपोजिशन सारखं असेल. से फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. मग ते वॉटर आपण कुठूनही मिळू, पावसाचं असेल किंवा इतर कुठे आपण जे विहिरीमधून वगैरे घेतो त्याचं असेल, त्याचं कंपोजिशन सारखं असतं तर त्याला काय म्हणायचं, प्युअर सबस्टन्स. प्युअर वॉटर पाहिजे, प्युअर वॉटर is having a definite composition. पण मिक्सचर मध्ये तसं नसतं. द मिक्सचर दे डू नॉट हॅव द डेफिनेट कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन त्याचं फिक्स नसतं. त्याचं जर उदाहरण आपल्याला द्यायचं असतील तर प्युअर सबस्टन्स आहे, आपण प्युअर मेटल म्हणू, डिस्टिल वॉटर म्हणू, अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरण देता येतील. आणि जर मिक्सचरचे उदाहरण द्यायचे झाले तर ते पेंट्स असतील किंवा कॉन्क्रीट असेल. आपल्याला माहिती आहे कॉन्क्रीट आपण टाकत असताना त्याच्यामध्ये जे कंटेंट टाकतो, जसं की सँड असेल, सिमेंट असेल, वॉटर असेल. सो ऑल दिस कंटेंट्स आर नॉट अ फिक्स्ड वन. ते त्याचं व्हेरिएबल थोडंफार इथं होऊ शकतं. अशा प्रकारच्या याला काय म्हणायचं मग मिक्सचर म्हणायचं. म्हणजे 2 कन्सेप्ट तुम्हाला समजले, दॅट इज प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. But this pure substance get classified into the another 2 class, that is the element and the compound. So what is the meaning of element and compound that we are going to see now? The elements are pure substance which cannot be broken down into a simple substances by a ordinary chemical change. एलिमेंटचं परत दुसऱ्या छोट्या छोट्या याच्यामध्ये भागामध्ये रूपांतर होत नाही, छोट्या सबस्टन्सेस मध्ये रूपांतर होत नाही. ते आर नॉट गेट ब्रोकन इनटू दी एनी वे. कोणत्याही प्रकारे त्याला काय म्हणायचा, प्युअर एलिमेंट्स. सो दीज एलिमेंट्स are get classified into various classes. So this pure element, that is a metal, non-metal and metalloid. Actually ह्या प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही शिकलेला आहे त्या प्रॉपर्टी मेटलच्या. ठीक आहे. द मेटल्स, प्युअर मेटल, ते आर लस्टर कॅरेक्टरिस्टिक, त्याला शायनी अपीअरन्स असतं. त्याच्यानंतर दे हॅव शायनी म्हणजे काय, ते चमकतं. जर फ्रेशली कट मेटल घेतला तर तो चमकतो, आपल्याला माहिती आहे. जसे की लोखंडाचा तुकडा कट केला तर आपल्याला चमकतो, त्याची ही कॅरेक्टरिस्टिक त्याची, दॅट इज नोन ॲज लस्टरिंग कॅरेक्टरिस्टिक. दे हॅव कंडक्टिव्हिटी, दॅट इज इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी इज देअर. आपल्याला माहिती आहे की वीज जे आपल्याकडे येते ते मेटलचं वायर असल्याशिवाय आपल्याला आपल्या घरापर्यंत येणार नाही. त्याच्याकरता जेवढे मेटल्स आहेत ते काय, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे कॅन बी ड्रॉन इन टू दी वायर. वायर म्हणजे डक्टायलिटी. आणि दे कॅन हॅमर, त्याचा सीट पत्र तयार करतो. दे आर मॅलेबिलिटी, त्याचे एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, एक्स्ट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा दिलेले आहे. द नॉन मेटल्स ते डू नॉट हॅव लस्टर. डायमंड आणि आयोडीन, आयोडीन पाहिलं तर आयोडीन थोडं लस्टरिंग कॅरेक्टरिस्टिक असते, पण बाकीच्या सगळ्या नॉन मेटल्सवर लस्टरिंग कॅरेक्टरिस्टिक नसते. दे इलेक्ट्रिसिटीचे पोअर कंडक्टर आहेत, फक्त एक्सेप्ट आहे ग्राफाईट. आणि त्याचं हॅमर्ड केला तर त्याच्यापासून आपल्याला वायर मिळविता येत नाही, बिकॉज दे आर ब्रिटल, ते ठिसूळ असतात. आपल्याला माहिती आहे जसे की कार्बनचे वेगवेगळे अपरूप आहे, जसे आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, सगळे नॉन मेटल्स. मेटलॉइड्स ह्या दोन्हीच्या मध्ये, मेटलॉइड्स द एलिमेंट्स हॅव
इंटरमिडिएट बिटवीन द मेटल्स अँड द नॉन मेटल. मेटल नॉन मेटल च्या दोन्हीच्या मध्ये जे प्रॉपर्टीज आहेत त्या मेटलॉइड्सच्या असतात. दे आर ऑल्सो नोन ॲज सेमी मेटल. याचे एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम आपल्याला डिटेलमध्ये नंतर पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं. आता त्याचबरोबर आता नेक्स्ट क्लास याचा आपण इथं पाहिलेला आहे तो म्हणजे कंपाऊंड. आता कंपाऊंड म्हणजे काय याचं डेफिनेशन आपण थोडक्यात बघूयात, लिहिलं आहे. हे सगळं रिव्हिजन आहे त्याच्यामुळं मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. Compounds are the pure substances which can be broken down into a simpler substances by ordinary chemical changes. Compound काय असतात? जसं की कॅल्शियम कार्बोनेट हा कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड याला हीट वगैरे केले तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळ्या भागामध्ये याचं रूपांतर होतं. त्याला दॅट इज नोन ॲज अ ब्रोकन डाऊन. म्हणून दे आर ब्रोकन डाऊन into a simpler substances by ordinary chemical change. त्याला हीट केलं हे केलं तर केमिकल चेंज होतो. म्हणून या अशा प्रकारच्या याला काय म्हणतात कंपाऊंड्स म्हणतात. नाउ आफ्टर दॅट the compounds we are going to see the states of matter. त्याला म्हणायचं पदार्थाच्या अवस्था काय आहेत ते, मॅटरच्या अवस्था काय कोणत्या कोणत्या आहेत. ऍक्च्युली हे युनिट आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये युनिट हे 3 मध्ये चॅप्टर नंबर 10 मध्ये आपल्याला शिकायचे, त्याच्यामुळे आपण जास्त बघणार नाही. पण 3 अवस्था आहेत तुम्हाला माहिती आहे की सॉलिड, लिक्विड आणि गॅस या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. ह्या अवस्था कशा का होतात आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते आपण नंतर बघूयात. याच्यानंतर आपल्याला याचा नेक्स्ट पार्ट बघायचा 1.3 हे अभ्यासाकरता आहे तो पार्ट म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट्स. So what are the properties of matter that we are going to see and how the measurement is there? That is measurement of a property कसं करतात ते आपण बघूया. सुरुवातीला properties of matter and their measurements. So what are the properties of what? Matters. आपल्याला माहिती आहे की आता एकच प्रकारचं मॅटर नाहीये, तर वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर्स असतील. सो द डिफरंट kinds of matters are present and definitely their properties are also different one. Again there are the two different types of the properties are there. So first that is a physical property and second that is known as a chemical property. आता physical property म्हणजे काय? The property which can be measured externally म्हणतो आपण, थोडक्यात आपण ढोबळ भाषेमध्ये externally म्हणतो, means without changing the chemical composition of a substance or only by observation we can measure this property, we can observe this property that are known as physical properties. उदाहरण घ्या, कलर एखाद्या पदार्थाचा पाहिजे आपल्याला काही जवळ जायची गरज नाही, दुरून सुद्धा आपण पाहू शकतो किंवा जास्त ऑब्झर्वेशनने आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याचा ओडर वास सुद्धा घेऊ शकतो. त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हे आपण उकळून त्याला हीट केलं तर मिळू शकतात, पण ज्याच्यामध्ये फार केमिकल बदल त्या मॅटरमध्ये होत नाहीत त्याला आपण काय म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज लाईक कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटी. अजून बरेच आहेत, ह्या काही उदाहरण दिलेले आहेत. ह्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत? फिजिकल प्रॉपर्टी. त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टीज पाहिले. आता हे केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय ते आपण बघूया. The chemical properties are the property where the substance undergoes a chemical change. त्याचा रासायनिक बदल त्याच्यामध्ये होतो आणि त्यावेळेस ज्या काही प्रॉपर्टी आपण ऑब्झर्व करतो त्याला काय म्हणायचं रासायनिक प्रॉपर्टी किंवा गुणधर्म मराठीमध्ये तुम्ही म्हणा किंवा तुम्ही त्याला केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणू शकता. ओके. इन केमिकल प्रॉपर्टी देर इज अ चेंज इन द कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन मध्ये बदल होतो एखाद्या पदार्थाचा, मॅटरचा, लक्षात ठेवा. म्हणून हा बदल होतो, कंप्लीट मॅटर मध्ये चेंज होतं आणि म्हणून अशा प्रकारचे प्रॉपर्टीज आहेत त्याला काय म्हणायचं chemical properties. In a chemical property definitely there is a change in a composition of change in a chemical composition of a matter. For example इथं आपल्याला दिलेलं आहे वर हे burning of magnesium wire. This is a chemical change because magnesium wire जर बर्न केलं एअर मध्ये तर मॅग्नीज ऑक्साईड तयार होतो, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो आणि अशा प्रकारे हे कायमचा बदल इथं होतो. म्हणून अशा प्रकारच्याला काय म्हणायचं आपण दी केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी मध्ये त्याच्या मग आज आपण ह्या
फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण याच्या पुढच्या पिरियडला नेक्स्ट पिरियडमध्ये मेजरमेंट ऑफ दी प्रॉपर्टीज बघणार आहोत. ह्या मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टी कशा मेजर करतात, त्याचे युनिट म्हणजे काय आहे, त्याचा एसआय युनिट काय, MKS CGS तुम्ही गेल्या वर्षी पाहिलेली आहे, म्हणजे 10वीला किंवा 9वीला पाहिलेली असेल. तीच मापनाची पद्धत आहे ती काय आहे, आणि वेगवेगळे युनिट्स काय आहेत, जसं लेंथ मोजायचं काय, या सगळ्या गोष्टीचं आपण काय करू पुढच्या पिरियडमध्ये त्याचा अभ्यास करूयात. हे आपण जनरल इंट्रोडक्शन आज घेतलेलं आहे आणि एक 8वी 9वी 10वीला तुम्ही काय शिकलेलं आहे हे आपण आज पाहिलेलं आहे, थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. हे आपल्याला 11वीला पेपरमध्ये येणार नाही किंवा परीक्षेला तुम्हाला विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. कारण का तुम्ही जे 11वी आणि 12वी झाल्यानंतर जे एंट्रन्स एक्झामिनेशन देतात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ज्ञान आवश्यक आहे. जरी तुम्ही 10वी पर्यंत घेतलेलं असलं तरी इथं रिवाईज करायचं, आणि 10वीचा आणि 11वी 12वीचा अभ्यास पूर्णपणे वेगळा आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. 10वी पर्यंत थोडं पुस्तक तुमचं किंवा सिलेबस फार छोटं होतं आणि लिमिटेड होतं, पण आता तुम्ही जर 11वीचं पुस्तक घेतलं तर पूर्ण केमिस्ट्रीचं फक्त, तर तिन्ही सायन्सच्या पुस्तकापेक्षा मोठा आहे आणि त्याचा आकारमान मोठा आहे. त्याचे कन्सेप्ट वेगळे ॲडव्हान्स कन्सेप्ट असतात, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि रोजच्या रोज अभ्यास करत चला आणि सगळे पॉईंट्स क्लिअर करा. काही अडचणी असेल तुम्ही विचारू शकता. आपण भेटूयात आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये. ह्या प्रॉपर्टीज कशा शिकायच्या, आपण त्याचे मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, त्या मेजरेबल प्रॉपर्टीविषयी आपण पुढच्या पिरियडमध्ये बघूया. धन्यवाद.